तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि अशी भन्नाट अशी बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आणि आज आपल्याला जो आहे सीझन नुसार आपल्याला डिसिजन घ्यायचे आहे आणि प्रत्येक सीझन मध्ये आपण कसं करू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याकडे चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात याचाच आपल्याला विचार करायचा आहे. काही 2 व्हिडिओच्या आधी आपण एक व्हिडिओ घेतला होता की दिवाळीच्या आधी आपल्याला 4-5 लाख रुपये कसे कमावता येईल. तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. निश्चित आपण दिवाळीपर्यंत 4-5 लाख रुपये हे आरामात कमवू शकतो. आणि आजचा आपला जो बिझनेस आयडिया आहे ती पण अशीच आहे की आपल्याला जे आहे की आता थंडीचा सीझन आलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट म्हणजे हुडी आहे. तर हुडीचा खूप मोठा सेल, प्रचंड सेल हा हिवाळ्यामध्ये असतो आणि या हुडीचा बिझनेस आपल्याला करायचा आहे. तर कशा पद्धतीने आपण हा बिझनेस करू शकतो याचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. एक म्हणजे सपोज तुम्ही जर विचार केला की आपल्याला शॉप टाकायचं, तर शॉप जर टाकायला गेलो आपण तर आपल्याला कमीत कमी 15,000 रुपये शॉप, त्याच्यामध्ये 2-3 लाख रुपयाचा मटेरियल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि एक स्टाफ असं सर्व मिळून जवळपास 40,000 रुपये आपल्याला खर्च येते. आणि त्या खर्च झाल्यानंतरही त्याच्यामध्ये जो रिस्पॉन्स आपल्याला तेवढा भेटेल की नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. पण त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा जर आपल्याला जर वेगळं काही हटके जर करता आलं तर अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त 5,000 रुपयामध्ये किंवा 10,000 रुपयामध्ये आपण जबरदस्त आपल्याला हे विदाऊट कुठल्याही शॉप शिवाय आपल्याला हे शॉप उभं करू शकतो. आपण आपला जो व्यवसाय आपण करू शकतो. आपल्याला सिंपल हँगर लावून रोडच्या साईडला आपल्याला हा बिझनेस करायचा आहे. फक्त याच्यासाठी आपल्याला या बिझनेससाठी एकच आवश्यकता आहे, आपली लाज शरम सोडून आपल्याला हा बिझनेस करायचा आहे. आपण जर विचार केला, धीरूभाई अंबानींनी जर विचार केला असता की मी पेट्रोल पंपावर काम कसं करू, तर त्यांचा सुरुवात छोटी असू द्या पण आपलं ध्येय मोठं पाहिजे. छोट्या कामापासून आपण मोठं निश्चित बनू शकतो. आपल्या डोक्यात सुरुवातीला आपल्याकडे फंड्स नाही आहे, आपल्याकडे काहीही पैसे नाही आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी पैशामध्ये कसा व्यवसाय करता येईल याचा आपल्याला आज विचार करायचा आहे. आणि इकडे महिन्याला जर आपण 60,000 रुपये कमवून 40,000 रुपये जर खर्च करत असू तर त्याच्यापेक्षा हे इकडे आपलं 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जर 20,000 रुपये जरी 25,000 30,000 जरी कमावले तरी हे आपल्यासाठी फायद्याचा सौदा हे असणार आहे. आणि त्यामुळे आपण निश्चित या गोष्टीचा कुठंतरी विचार करायला पाहिजे. आणि आपण जे पाहत आहे हुडी, ते सिंपल अशा हुडी आहे आणि या हुडीला आपण डबल मार्जिन हे आपण घेऊ शकतो. जे 150 रुपयाचा परचेस असलेली हुडी हे 300 रुपयाला आपण आरामात विकू शकतो. 250 रुपयाचं 450-500 रुपयाला आपण आरामात विकू शकतो. म्हणजे 100% मार्जिन आपल्याला या व्यवसायामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण हा जो व्यवसाय आहे तो पॉझिटिव्हली आपण याचा कुठेतरी विचार करावा आणि लोकांचा विचार सोडून द्यावा की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बकवास की बातों में कहीं बीत न जाए रहना. अरे या लोकांच्या नादी लागू नका. लोकांना काय आहे सगळं ते त्यांचं फक्त मजा घेत असतात. त्याच्यामुळे आपल्याला महत्वाचं आहे आपलं करिअर, आपला व्यवसाय, आपलं कुटुंब. त्याच्यामुळे आपण आपलं जे आहे हुडीचा बिझनेस आपल्याला करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मार्जिन आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस आता प्रत्येक सीझन जो आहे सीझननुसार मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्याच्यामध्ये आणखी आपल्याला काय करता येईल, हे तर डबल मार्जिन आहेच, हे हुडी आपण या पद्धतीनं विकणार आहेच. पण त्यासोबत आपल्याला कस्टमाइज हुडी जर करून देता आल्या तर ते एक बेस्ट ऑप्शन आपल्याकडे आहे. प्लेन हुडी घेऊन आलो आपण 100 रुपयाला 125 रुपयाला, त्याच्यावर समोरच्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्यावर त्याचा स्वतःचा फोटो, त्याला जे काही मटेरियल प्रिंट करून लागत असेल ते प्रिंट करून आपण त्याच्यावर त्याला देऊ शकतो. आपण हे साईडला मशीन पाहत आहे, फक्त मशीन 10,000 रुपयाची मशीन आहे आणि त्याच्यामध्ये मशीनमध्ये जे आहे की खूप कमी टाइममध्ये आपण त्याला कस्टमाइज फील, त्याला जो आवश्यक आहे तो त्याच्यावर प्रिंट करून आपण देऊ शकतो. हे आपण प्रेस केल्यानंतर फक्त 12 सेकंदामध्ये आपण त्याला प्रोडक्ट हे त्याला जसं आवडेल त्या पद्धतीने आपण देऊ शकतो. फक्त आपल्याला काय एकदम कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये ही मशीन फक्त 10,000 रुपयामध्ये ही मशीन आपल्याला उपलब्ध आहे. आणि 100 रुपयाचा प्रोडक्ट आपण 300 रुपयाला
हे आपण करून देऊ शकतो. म्हणजे एवढं मोठं मार्जिन आपण या माध्यमातून घेऊ शकतो. हे जे प्रिंटसाठी फक्त आपल्याला 5 रुपये खर्च येणार आहे. 5 रुपये खर्च आणि 30 सेकंदाचा वेळ, एवढ्या वेळामध्ये आपण जे आहे 5 रुपयाचे 200-250 रुपये हे कस्टमरकडून आरामात घेऊ शकतो. आणि असा जबरदस्त हा व्यवसाय आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण हे परचेस कुठून करायचं? तर परचेस करण्यासाठी जे काही आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी सर्वात बेस्ट जे मार्केट आहे, दादर, क्रोफोर्ड मार्केट, याच्यामध्ये बरेचसे होलसेलर आहे. तर तिथं आपण कॉन्टॅक्ट करून फक्त आपण आपल्या सगळ्या महाराष्ट्रातून बॉम्बेसाठी ट्रेन उपलब्ध आहे. रात्री गेले, दिवसभर आपलं मार्केट केलं, मार्केटमधून जे काय आहे ते परचेस केलं, बुकिंग. आणि खूप प्रामाणिक असं तिथला जो मार्केट आहे खूप प्रामाणिक आहे. जो तुम्ही तिथून आज जे बुकिंग दिलं ते 2 दिवसाच्या आत तुमच्या ॲड्रेसवर हे पोहोचून जाते मटेरियल. कुठलंही फ्रॉड, कुठलीही फसवेगिरी याच्यामध्ये होत नाही. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे आपण तिथं गेलो, आपण जे काय बुकिंग दिलं, पेमेंट केलं, तुमचा मटेरियल तुमच्या शॉपला डिलिव्हर होऊन जाते. त्याच्यामुळे या व्यवसायाचा निश्चित तुम्ही विचार करा. आणि बिझनेस कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.